चुकीचा डिसिजन ठरतो तो म्हणजे अभ्यासक्रम छोटा दिसला आणि म्हणून मी काय घेतलं, वैकल्पिक विषय तो निवडून घेतला. म्हणजे विद्यार्थी खूप भारी मेथोडॉलॉजी वापरतात. काय करतात ते नोटिफिकेशन मधले ऑप्शनलचे सिलेबस बघतात जे ए पासून सुरू होतात, अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यानंतर बी मध्ये बॉटनी, असे एबीसीडी वाईज तो ऑप्शनल आहे. आणि त्याच्यामध्ये लेंथ ऑप्शनलची छोटा सिलेबस ज्याचा आहे तो ऑप्शनल सिलेक्ट करून टाकला. म्हणजे सिलेबस कमी दिला याचा अर्थ काय आहे की तो आपल्याला अवघड आहे कंप्लीट करायला. त्याच्यासाठी छोटा सिलेबस आहे म्हणजे लवकर कंप्लीट होऊ शकतो, मोठा सिलेबस आहे म्हणजे तो अवघड आहे किंवा वेळ लागू शकतो, असा एकदम साधा सुलभीकरण त्याचं केलं जातं. मग काय ठरवलं जातं, हिस्ट्रीचा ऑप्शनल खूपच मोठा दिसतोय म्हणून तो कंप्लीट करायला अवघड आहे. तर लक्षात घ्या हिस्ट्रीचा सिलेबस हा डिटेल्ड आहे, त्याच्यामध्ये असं वेगनेस फार नाहीये, अस्पष्टता संदिग्धता नाहीये. सोशलॉजीचा समाजशास्त्राचा ऑप्शनल छोटा असला तरी त्याच्यामध्ये सब पॉईंट डिटेलिंग पण बरंच आहे. त्यामुळे हा काही फॅक्टर नसायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, आयोग काही इतकं मूर्ख नाहीये की एखाद्या ऑप्शनलला छोटा ऑप्शनल ठेवून दुसऱ्या ऑप्शनलला मोठा ऑप्शनल ठेवून एखाद्या ऑप्शनलला फेवर किंवा डिसफेवर करणं. तर त्यामुळे हा पण फॅक्टर तुमचा नसायला पाहिजे. तर पहिलं म्हणजे मित्रमंडळींचा प्रभाव किती आहे हा तपासून बघा. दुसरं, ऑप्शनलची लेंथ हा तुलनात्मक दृष्ट्या एकदम प्रॉब्लेमॅटिक असलेल्या गोष्टीवरती आपण ठरवतोय का याचा पण विचार करा.